बायको गेल्यानंतर मधुकरराव एकटेच राहिले. काही दिवसांनी अमेरिकेमधून मधुकररावांना न्यायला त्यांचा मुलगा आला. आल्यानंतर त्याने सगळी प्रॉपर्टी विकली आणि अमेरिकेला जाण्यासाठी बापाला एअरपोर्टवर नेले. परंतु तो बापाला फसवून एकटाच निघून गेला. काही दिवसांनी जेव्हा अमेरिकेमध्ये त्याच्यावर खूप मोठे संकट ओढावले, तेव्हा तो बायकोला घेऊन भारतात परत आला. पण आल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिले त्यामुळे त्याचे 70 वर्षाचे मधुकर गायकवाड, जे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते, आज सकाळी जेव्हा ते वॉकिंग करून घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल. पण आता मला समजत नाही की मला खरंच स्वतंत्रता भेटली आहे का? मी मृत्यूच्या दिशेने जात आहे. आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे. एक एक क्षण खूपच मुश्किलीने निघत आहे. राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण येत होती. गावातले मोकळे वातावरण, छोट्या छोट्या गल्ल्या, मुठीत बसतील एवढे गावातील लोक, सगळे काही इतके छोटे होते की एका दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल. त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मूर्तीमध्ये आहे, पण ते छोटेसे जग जसे हातातून निसटले तसे सगळे काहीही सुटून गेले होते. खरं तर या शहरात येण्या अगोदर मधुकर गायकवाड आपली बायको उमा आणि एकुलता एक मुलगा आर्यनसोबत गावातच राहत होते. पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या छोट्याशा गावामधून बाहेर शहरात यावे लागले, जिथे त्यांनी स्वतःचे घर देखील खरेदी केले होते. पण शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतरच त्यांची बायको उमा हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाल्या. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आर्यन परदेशात गेला. तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल राहिले, ज्यामुळे त्याला तिकडे नोकरीसुद्धा मिळाली होती. काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडेच सेटल झाला. सुरुवातीला आर्यन त्याच्या वडिलांना कधीकधी फोन करायचा, पण आता मधुकर गायकवाड यांना आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने निघून गेले होते. या मोठ्या शहरात मधुकरराव एकदम एकटे पडले होते. आज जेव्हा सकाळची वॉकिंग करून मधुकरराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली. त्यांनी रिसिव्हर उचलला तेव्हा तिकडून आवाज आला, हॅलो बाबा, मी आर्यन बोलत आहे. हा बाळा, बोल, कसा आहेस? तुझी मुलं कशी आहेत? सूनबाई कशी आहे? एकाच श्वासात मधुकररावांनी कितीतरी प्रश्न विचारले, कारण त्यांना आनंदच तेवढा झाला होता. मग आर्यनने आपल्या बाबांना विचारलं, बाबा, आम्ही सर्वजण ठीक आहोत, तुमची तब्येत कशी आहे? मधुकरराव म्हणू लागले, ठीक आहे बाळा, आता तब्येतीचं काय घेऊन बसलायस? या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात, पण शरीर चालत नाही. त्यामुळे मी देवाचे आभार मानतो. काय झालं बाळा, आज खूप दिवसांनी माझी आठवण आली? आर्यनने उत्तर दिले, काय सांगू बाबा, मी आता
हे आयुष्यच एवढे व्यस्त झाले आहे की काही करायला वेळच भेटत नाही. खूप दिवसापासून रोज विचार करत होतो की तुम्हाला फोन करू, पण काही ना काही काम निघतच होते. हे तू बरोबर बोलतोयस बाळा. जसे जसे पद वाढते तशा जबाबदाऱ्यासुद्धा खूप वाढतात. मग आर्यन म्हणाला, बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला राग तर येणार नाही ना? किंवा तुम्ही वाईट तर वाटून घेणार नाही ना? बोल ना बाळा, वाईट वाटण्यासारखं काय आहे? आर्यन बोलू लागला, बाबा, मी विचार करत होतो की तुम्ही इकडे भारतात एकटे आहात. आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचे तर तुम्हाला माहितीच आहे, कधी तरच आम्हाला भारतात यायला मिळते. त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत अमेरिकेला या. इथे नातवंडसुद्धा तुम्हाला पाहून खुश होतील आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल. इथे मला तुमची काळजी लागून राहिलेली असते. जर तुम्ही इकडे येणार असाल तर आम्हीसुद्धा निश्चिंत होऊ. आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून मधुकररावांना खूप बरे वाटले. ते विचार करू लागले की मी रिटायर्ड होऊन आता 5 वर्षे झाले आहेत. कधी असं नको व्हायला की मी एक दिवस अचानक माझे डोळे बंद होईल आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोहोचू शकणार नाही. हा विचार करून मधुकररावांनी आपल्या मुलाला होकार सांगितला. मग आर्यन म्हणाला, बाबा, आता तुम्ही आमच्याजवळ येणार. मग आपल्याला या घराची काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका. या आर्यनच्या बोलण्याने मधुकरराव हैराण झाले, कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप गोड आठवणी जुळल्या होत्या. या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवले होते. परंतु आर्यन सुद्धा बरोबर बोलत होता, परंतु अमेरिकेला गेल्यावर परत या घरात कोण येणार? हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी सहमती दर्शवली. दुसऱ्याच दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात दिली. काही दिवसातच घराचा सौदाही झाला. जवळजवळ 1 महिन्यानंतर आर्यन भारतात आला आणि घराच्या लेनदेन केले. मधुकररावांच्या ज्या FD केली होती आर्यनने, ती त्याच्यासुद्धा ड्राफ्ट बनवून आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली आणि सगळी संपत्ती विकून तो अमेरिकेला जाण्यासाठी तयार झाला. मधुकरराव आणि आर्यन एअरपोर्टवर पोहोचले. आर्यन म्हणाला, बाबा, तुम्ही इथे सोप्यावर बसा. ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला खूप वेळ जाईल. मी काही चेक इन करून परत येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो. आणि मधुकरराव तेथे सोप्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने
एवढ्या आवडीने बनवले. त्या घराला विकताना त्यांचे मन खूप भरून आले होते. शहरात अगोदर मधुकरराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू. पण उमा तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आपण जर घर रेंटवर घेतले तर आपण वर्तमानातच आरामात जगू शकू, पण आपल्याला भविष्याची कायमची चिंता लागून राहील. छोटे का असेना, पण आपण आपले घर किंवा फ्लॅट लोन घेऊन खरेदी करू. त्यामुळे कमीत कमी आपल्याला म्हातारपणात कुठे भटकायला नाही लागणार. किती आवडीने मधुकररावांनी हे घर बनवले होते. उमासुद्धा थोडेच दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही उमाला वाचवू शकले नाहीत आणि या दिवसात ती मधुकररावांना एकट्याला सोडून देवाघरी गेली. उमाच्या मृत्यूनंतर आर्यन थोडे दिवस भारतात आला होता आणि काहीच दिवसात तो परतसुद्धा गेला. परंतु तो गेल्यानंतर मधुकरराव खूपच एकटे पडले होते. कुठेच त्यांचे मन लागत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना खूप वाईट वाटत होते. हे घर त्यांना खायला उठलेले होते. मधुकररावांनी घरातली सर्व काम कधीच केलेले नव्हते, पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले होते आणि घरातील साफसफाई करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली होती. अचानक मधुकरराव भूतकाळातून बाहेर आले. खूपच उशीर झाला होता. आर्यन अजून चेकिंग करून परत आला नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर आर्यन जाऊन 2 तास झाले होते. मधुकररावांनी अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर ती जाऊन विचारले की, मॅडम, माझे नाव मधुकर गायकवाड आहे. माझ्या मुलाचे नाव आर्यन गायकवाड आहे. आम्हाला अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे आहे. माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता, पण आता मला तो कुठेच दिसत नाही. मधुकररावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली की, हो सर, आर्यन गायकवाड नावाचे प्रवासी इथे आले होते, ज्यांनी चेक इन केलं होतं. सर, अमेरिकेची फ्लाईट निघून 1 तास होऊन गेला आहे. त्या महिलेचे बोलणे ऐकून मधुकरराव खूप हैराण झाले. ते म्हणाले, पण मॅडम, मला त्याच फ्लाईटने अमेरिकेला जायचे होते. मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघून गेली? असे तरी घडू शकत नाही ना. सर, जेवढे प्रवासी त्या फ्लाईटने जाणार होते तेवढे सगळे गेले आहेत. कोणताच प्रवासी मागे नाही राहिला. जर प्रवासी पोहोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासाच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचे बोलणे ऐकून मधुकरराव भरल्या आवाजात म्हणाले, तर मग
मला घेतल्याशिवाय माझा मुलगा अमेरिकेला गेला याचा अर्थ असा झाला की त्यांनी माझे तिकीट घेतलेच नव्हते. कसला हा कपटीपणा आहे. मधुकररावांच्या पायाखालची जमीन सरकली. ते आपले डोके पकडून जमिनीवर धपकन बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो. त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांनासुद्धा कष्ट करण्यामध्ये घालवले होते. उमा मला नेहमी सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी वाचवून ठेवायला पाहिजे. पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार. आर्यन एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला 2 खेळणे घेऊन देत होतो. त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचे आहे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी जीवाचे रान करून कुठून पैसा गोळा केला होता हे मलाच माहीत. कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरला होता. माझ्या डोक्यात फक्त आर्यनचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता. माझा मोठा भाऊ अंकुश दादा सोबत सुद्धा भांडण झाले कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता. तो म्हणायचा की जर सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतोयस. आपल्या देशात नाही का तो शिकू शकत. आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत. माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावे. माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास होत होता. त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाय ठेवणार नाही. त्याच वेळेस आमच्या दोघा भावांच्या नात्यामध्ये कडूपणा आला होता. पण पाहिला गेलं तर त्याने काही चुकीचे बोलले नव्हते. ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेसारा सोडून धोका देऊन निघून गेला होता. ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती सिक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे मधुकररावांची तंद्री सुटली. तो कर्मचारी त्यांना विचारत होता की सर तुम्हाला कुठे जायचे आहे. मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेले बघत आहे. बाळा मी कुठे जाणार आता. माझा कोणताच ठिकाणा राहिला नाही. मला तर माझ्या मुलासोबत अमेरिकेला जायचे होते पण तो तर मला सोडून निघून गेला. आता माझे नशीब मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःला माहिती नाही. एवढे बोलून अंकुशराव शेजारच्या बेंचची मदत घेऊन उठले. काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा अशा कठीण समयी आता मी कुठे जाऊ. आता मला कोण आधार देईल. आता तर माझे घरसुद्धा माझ्याजवळ नाही राहिले. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का. करेल का तो माझी मदत. त्याने मला माफ
पाप केले असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादासमोर रडेन, माझी अडचण सांगेल, कदाचित त्याचे मन पागळेल. एकदा जाऊन पाहतोच. हाच विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले. बेल वाजली तर त्यांच्या मोलकरणीने दरवाजा उघडला आणि विचारले, कोणाला भेटायचे आहे? मधुकरराव भरलेल्या आवाजात म्हणाले, अंकुश दादा आहे का घरी? दादासाहेब आहेत, पण तुम्ही कोण आहात? दादाला सांगा की त्यांचा लहान भाऊ आला आहे. त्याच वेळेला अंकुशराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून मधुकररावांना अजूनच भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून जोरजोरात रडायला लागले. अंकुशराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले, परंतु मधुकरराव सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. अंकुशरावांनी मोलकरणीला पाणी आणायला सांगितले. अंकुशराव त्यांना दिलासा देत म्हणाले, मधुकर, काय झाले आहे? तू अशा प्रकारे का रडत आहेस आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? हे घे पाणी पी आणि शांत हो. आता तू तुझ्या घरात आहेस. आपल्या दादाजवळ मधुकररावांनी एक मोठा श्वास घेतला आणि थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाले, दादा, मी काय सांगू तुला? या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने कपटीपणा केला आहे. मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हा दिवससुद्धा मला पाहायला मिळेल. अंकुशराव मधुकररावांना गोंधळून म्हणाले, मला नीट समजावून सांग. मला काहीच कळत नाही की तुझी अवस्था पाहून माझ्या मनातही तसले विचार येत आहेत. मग मधुकररावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली. अंकुशरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे? तू आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबल्या, जीवाचे रान केले आणि तुझ्यासोबतच असे घडले. आई वडील ह्याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाले आहेत. तेव्हा मधुकरराव म्हणू लागले, दादा, आता मला काही समजत नाही. मी काय करू? या वयात आता मी कुठेच नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हे चांगले होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रमामध्ये पाठव. हे काय म्हणतोयस मधुकर? तू आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी बोलत आहेत. हे घर तुझेही आहे. माझी मुलगी मनूच्या लग्नानंतर तुझी वहिनीही हे जग सोडून गेली. त्याच्यानंतर मी तर अगदी एकटा झालो आहे. आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल. दादाचे बोलणे ऐकून मधुकररावांना थोडे हलके वाटले, परंतु मधुकररावांना आपल्या दादावर ओझे बनून राहायचे नव्हते. त्यामुळेच ते आता सुद्धा काळजीतच होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा दरवाजाची बेल वाजली.
मोलकरणीने दरवाजा उघडला तर अंकुशरावांची मुलगी मनू काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षानंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. मनू आपल्या चुलत्याजवळ बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारले. मनूला जेव्हा मधुकररावांबरोबर जे काही झाले आहे ते कळाले तेव्हा ती सुद्धा हैराण झाली आणि दुःखी सुद्धा झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की आर्यन आपल्या वडिलांबरोबर असे काही करेल. दुसऱ्या दिवशी मनूने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एका रूममध्ये निघून गेली. मधुकररावांनी पाहिले की मनू मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती. मनूला ऑनलाईन क्लास घेताना पाहून मधुकररावांच्या मनात एक विचार आला की जेव्हा मनू बाहेर आली तेव्हा ते मनूला म्हणाले की बाळा, एक गोष्ट सांग, मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का? घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगलेच होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो. मधुकररावांचे बोलणे ऐकून मनू म्हणाली, का नाही काका, तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेला आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला स्कूलला सुद्धा जायला लागणार नाही आणि स्कूलसारखे तासनतास उभे राहून शिकवायला सुद्धा लागणार नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तसं तर तुम्ही गणित विषयाचे चांगले शिक्षक होऊन गेले आहात. मनूने मधुकररावांचा ऑनलाईन रिझ्यूम बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवला आणि काही दिवसातच त्यांना नियुक्त करून घेतले. मधुकररावांना आता ऑनलाईन शिकवण्याची चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतः काढत होते. आता त्यांना जगण्याची नवीन आशा भेटली होती. आता मधुकरराव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते. ते त्यांच्या जीवनात आता खुश होते. त्यांचा आनंद पाहून अंकुशराव सुद्धा खुश होते. मधुकररावांना गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि त्यात त्यांची पुतणी मनूने त्यांची मदत केली. मनूच्या मदतीने त्यांनी एक जागा रेंटवर घेतली. गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी 2 शिक्षक कामावर ठेवले. त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर काही गरीब मुले फी देऊ शकले नाही तर ते त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते. त्यामुळेच त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती. मधुकररावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही NGO सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले, ज्यांनी मधुकररावांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. एकाच वर्षात त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज नाही तरी उद्या भोगावीच लागतात. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. आर्यनने जो धोका आपल्या वडिलांना दिला होता, त्याच धोक्याच्या फळापासून तो कसा वाचू शकतो? एका
मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी आर्यनने आपल्या वडिलांचा पैसा जो धोक्याने मिळवला होता, त्या मित्राने आर्यनचे सर्व पैसे हडपून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी आर्यनने पहिलाची नोकरी सोडली आणि आता त्याला कोणतीच नोकरी मिळत नव्हती. शेवटी परदेशात तो बिन पैशाचा किती दिवस राहू शकत होता? जे काही थोडे पैसे वाचले होते त्याच पैशाने त्याने तिकीटं काढली आणि ते लोक भारतात परत आले होते. भारतात येऊन आर्यन आपल्या बायको आणि पोरांसोबत त्याच्या सासरी राहू लागला होता. नोकरी शोधत होता, पण नोकरी मोठी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरचे लोक आपल्या बेरोजगार जावयाला किती दिवस इज्जत देतील? आर्यनला आता जाणवू लागले होते की आपल्या सासरवाडीत आपल्याला कमी किंमत मिळत आहे. तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे त्रासला होता. पण आता करू शकत तरी काय होता तो? एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला. पेपरमध्ये लिहिले होते की नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाहीत, उलट आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो. श्री मधुकर गायकवाड, ज्यांनी वय 70 मध्ये आपल्या आतमधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे. श्री मधुकर गायकवाड हे महान शिक्षकांमधले एक आहेत, ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले आहे. त्यांच्या या महान कार्याला पाहून सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. वर्तमानपत्रात हे वाचून आर्यनला विश्वास बसत नव्हता. तो खूप हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे घेऊन पळून गेला होता, आज तेच आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करणार आहेत. पेपरमधल्या छापलेल्या बातमीसोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्तासुद्धा लिहिलेला होता. आर्यन मदत मागण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेचच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पळाला. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठं इन्स्टिट्यूट बनले होते. जेव्हा आर्यन आणि त्याची बायको आता आतमध्ये गेले तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांनी त्याला सांगितले की त्यांना मधुकररावांना भेटायचे आहे. गार्ड त्यांना ऑफिसमध्ये बसवून मधुकररावांना बोलवायला गेला. जसे मधुकरराव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा आर्यन त्यांना पाहून हैराण झाला होता. कधी काळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती. आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास
चमकत होता. मधुकरराव आतमध्ये येतात. आर्यन त्याच्या पायाशी पडून रडायला लागला. मधुकरराव आपल्या मुलाला अचानक पायाशी पाहून ते सुद्धा हैराण झाले. तेव्हा आर्यन म्हणाला, बाबा, आम्हाला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला धोका देऊन तुमचे घर विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो. पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे. माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला आहे. आता मला तुमचाच आधार आहे. आर्यनचे बोलणे ऐकून मधुकरराव म्हणाले, बाळा, कदाचित तू विसरला आहेस की देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा पडते तेव्हा सगळा माज उतरवते. आणि राहिली गोष्ट माफ करायची, तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहे. मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडून तू निघून गेलास. एकदा सुद्धा माझ्याबद्दल विचार केला नाहीस. अरे, कमीत कमी एवढा तरी विचार करायचा होतास की म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल. अरे, एका बाजूला तू आहेस आणि एका बाजूला अंकुशदादाची मुलगी मनू आहे, जी लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची चांगली काळजी घेते आणि सोबतच आपले सासरसुद्धा चांगले सांभाळते. तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा, आता जे झालं ते झालं. त्याला तर नाही ना बदलू शकत आपण. पण तुम्हाला नाही माहिती की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे. एका पैशासाठी आम्ही लोक तरसत आहोत. मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा खर्च आहे. तुम्ही सांगा बाप, आता आम्ही कसे जगू. आर्यन म्हणाला, बाबा, तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर. आर्यन बोलतच होता की मधुकरराव लगेचच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुझ्याकडून धोका खाल्लेला आहे. यापेक्षा जास्त धोका खाण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जो काही पैसा मी कमवत आहे माझ्या स्वबळावर कमवतो. त्या पैशातला 1 रुपया सुद्धा माझ्याकडे तुझ्यासाठी नाही. जर मी या म्हातारपणात एवढे सगळे कमवू शकलो तर मग तुझे वय आता काहीच नाही. स्वतः पैसे कमव आणि स्वतःचे आयुष्य कसे जगायचे आहे ते स्वतः पहा. पण आयुष्यात माझ्याजवळ कधीच परत येऊ नको. माझ्या क्लासची वेळ झाली आहे. मी जातो. दोघेही मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे हैराण होऊन बघत होते. दोघे काय बोलायच्या आत मधुकरराव उठले आणि आपला क्लास घेण्यासाठी निघून गेले. मुलगा आणि सून तोंड पाडून परत निघून गेले. आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. मधुकररावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला का? मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जो कोणी चॅनलवर
नवीन आला असेल किंवा पहिल्यांदाच माझी गोष्ट ऐकत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे ज्या काही कथा चॅनलवर अपलोड होतील त्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच कथा, नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.